योजनेतून तब्बल 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। प्राप्तिकर भरणारे शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र। उद्यापासून 16,94,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे। कर्जमाफीमुळे पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा। राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तब्बल 16,94,000 पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये उद्यापासून कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे। यासाठी एकाच टप्प्यात 7,000 कोटी रुपयांचं वितरण करण्यात येणार आहे। दरम्यान प्राप्तिकर भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सुमारे 94,000 शेतकरी हे कर्जमाफीसाठी अपात्र ठरले असून पात्र शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। सविस्तर तपशील आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून घेऊया। संदीप, विक्रांत, राज्य सरकारनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जारी केली आहे आपल्याला माहिती आहे, आणि त्या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती थेट उद्यापासून केली जाणार आहे। जवळपास 16,94,000 शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यामध्ये उद्यापासून जी कर्जमाफीची जी रक्कम होती ती रक्कम आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्यामुळं जवळपास 7,000 कोटी जी रक्कम आहे ती राज्य सरकारमार्फत बळीराजाच्या या बँकांच्या अकाउंटवर जमा केली जाणार आहे। त्यामुळे हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल। मात्र दुसरीकडे संपूर्ण देशात महाराष्ट्र सदन राज्य म्हणून ओळखलं जातं आणि त्याचीच प्रचिती या कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती योजनेमध्ये आलेली दिसते। जवळपास 94,000 शेतकरी जे आहेत ते कर्जमाफीसाठी विक्रांत अपात्र ठरले आहेत, आणि त्याचं कारण म्हणजे प्राप्तिकर भरणारे, इन्कम टॅक्स भरणारे हे सगळे शेतकरी आहेत, आणि त्यांची संख्या 94,000 आहे। ही नक्कीच म्हणजे कौतुकास्पद देखील गोष्ट मानता येईल। मात्र प्राप्तिकर भरत असतानाही काही शेतकऱ्यांनी अर्ज जे आहेत ते केले होते कर्ज माफीसाठी, आणि त्या छाननीमध्ये हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता अपात्र ठरलेले आहेत। त्यामुळे 94,000 शेतकऱ्यांना जे भरतात त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। आणि आतापर्यंत राज्य सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 10 लाख शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेलं आहे, आणि उरलेल्या शेतकऱ्यांनी लवकर करावं असं आवाहन देखील राज्य सरकारमार्फत करण्यात आलेलं आहे। उद्या सकाळी 11 वाजल्यापासून ती रक्कम जी आहे ती थेट जमा व्हायला सुरुवात होईल, आणि याचा फायदा असा आहे की आता खरीप हंगाम सुरू आहे आपल्याला माहिती आहे, त्यामुळेच आता नवीन कर्ज घ्यायला देखील शेतकऱ्यांना याची मोठी मदत होणार आहे, आणि त्याचा फायदा पुढच्या रब्बी हंगामामध्ये देखील होऊ शकतो। धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। कर्जमाफी संदर्भात अतिशय मोठी बातमी आहे। 2 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे मिळणार आहेत। 17 पैकी 10 लाख शेतकऱ्यांचं आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झालंय। उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांची नावं 10 ऑगस्ट पूर्वी जाहीर केली जाणार आहे। तर उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे। आधार प्रमाणिकीकरण झालेल्यांना पैसे दिले जाणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। 2 दिवसात कर्जमाफी संदर्भातले पैसे खात्यात जमा होतील, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, जर बघितलं तर सरकारकडून यावेळी 2 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती। मात्र अनेक वेळा जर बघितलं तर आधार प्रणालीनंतर अनेक शेतकऱ्यांची KYC जी आहे ती अडचणीची ठरली होती। मात्र आतापर्यंत जर बघितलं तर राज्यातील 10 लाख शेतकऱ्यांची कर्ज आधार प्रणालीनुसार KYC जी आहे ती पूर्ण झालेली आहे, आणि त्यानुसार सरकारकडून आता उद्या सकाळी 10 वाजता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे जे आहेत ते देखील वर्ग केले जाणार आहेत। त्याचबरोबर उर्वरित जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे 10 ऑगस्टपर्यंत देखील त्यांना आता वेळ देण्यात आलेला आहे। ही KYC जी आहे ती देखील पूर्ण करण्याचे आदेश जे आहे ते प्रशासनाच्या वतीने सुरू आहे। सध्या जर बघितलं तर शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, कारण शेतकऱ्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी जी आहे ती समोर आलेली आहे। कारण कर्जमाफीची रक्कम जी आहे ती आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या संकट आहेत ते देखील यामध्ये दूर होणार आहेत। सध्या जर बघितलं तर राज्यातील शेतकरी हा कधी अतिवृष्टी ते कधी कोरडा दुष्काळाचा संकट सामना जो आहे तो करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्यामध्येच आता या सरकारने केलेली कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची कर्जमाफी म्हणून ओळखली जात होती। अनेक सरकारने जे आहे ते यामध्ये शर्ती अटी ज्या आहेत त्या लागू केल्या होत्या, मात्र त्यानंतर याची निकष जे आहेत ते देखील बदलण्यात आली होती। आता या 10 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता उद्या सकाळपर्यंत संपूर्ण पैसे जे आहेत ते देखील वर्ग होणार आहेत, आणि शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे। निश्चित। तुर्तास धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।